आज सकाळ सकाळ ऊन पडल्यामुळे वातावरण एकदम मस्त असं झालं होतं. आणि इकडं पप्पा कामाला निघाले की आम्हाला बाय करायचा असतो. पप्पांना बाय करून घरात आलो आणि पटकन आवरून मी आणि वेदा निघालो अंगणवाडीत. सकाळीच मॅडमचा फोन आलेला अंगणवाडीतून की वेदाला घेऊन या, आज सरकारी दवाखान्यातून मॅडम येणार आहेत चेकिंगला. मग निघालो आम्ही तिथं. तिथं पोचल्यानंतर गर्दी तर इतकी होती, म्हटलं आता नंबर कधी येतोय काय माहीत. पण नंबर आला आमचा लवकर. आणि त्या मॅडम इतक्या छान होत्या ना, त्यांनी व्यवस्थित सगळ्या मुलांना चेक केलं, काय असेल समस्या ती विचारल्या आणि त्याच्यावर सोल्युशन पण दिलं. आणि वेदाला बघूनच त्यांनी सांगितलं, वेदाचं वजन खूप कमी आहे, त्यामुळे तिच्या खाण्यापिण्याकडे जरा जास्त लक्ष ठेवा. तिथून घरी आलो आणि वेदाला झोपी घातला. आणि हा बेड बघा, किती पण आवरा पसारा तसाच पडलेला असतो. आणि दुपारी मी तर वेदासाठी मस्त असा पालक भात केला होता, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही. चवीसाठी मी मिरची टाकली होती, पण त्यामुळे तो भात इतका तिखट झाला की वेदानं माझ्या एक घाससुद्धा खाल्ला नाही. नंतर मी तिला दूध आणि भातच खाऊ घातला. करायचं हवं एक आणि होतं भलतंच, असंच काहीतरी झालं होतं आज माझ्याबरोबर. आणि मी दुपारच्या जेवणात मस्त असं वरण, कोबीची भाजी, तोंडी लावाय लोणचं आणि चपाती. आम्ही इथं जेवाय बसलोय आणि वेदा बघा एकटीच खेळत आहे. आणि आपले व्हिडिओ जर आवडत असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आत्तासाठी एवढंच. आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. जय सद्गुरू. बाय.